लय लागला सूर्य चुकून त्याच्या अंगावर शेर टिपकावर पडला नाही अजून. देऊ ग देऊ तर जय शिवराव भावांनो. तर आज मी जायलो इथं भावाच्या शेतात, इथं गावच्या शेजारीच आहे. तर भावांनो आज शेतात बघूया काय होतंय. तर जाऊ शेतात. सूरज आणि अर्जुन बाहेर थांबले तिथं वाट्यावर. तर जाऊ आता शेताकडे चला. तर भावांनो आता कुठं आहो मी, गावातच हो का नाही, लगेच गावाला खेटून शेत आहे. लय भारी आहे. इथल्या इथंच घर आणि इथल्या इथंच शेत. लय भारी आहे. म्हणजे त्यांनी शेत म्हणजे स्वतःच नाही, म्हणजे केलेलं आहे. असं शेत केलेलं आहे. हा आलं पण शेत लगेच. हो का इकडे, हो का इथं हो का गव्हाला पाणी चालू आहे. हो का तिकडं भाऊ होतो का पुढे आलता त्यानं जरा पाणी सोडले. 9 वाजता लेट येते मग त्यानं पुढे आला का. हो का इकडं सरीनं पाणी जायले. हो का इकडं हो का इकडं वर पक्षी. तो का तिकडे त्यानं पाणी इकडं. तुम्हाला वाटतंय गाव म्हणजे शांतच, पण आज भावाच्या शेतात काय होतंय ते बघा सगळं पुढे. हां आणि तो का तिकडे त्याचे भावाचे वडील पण आले तर आत्ता. काही तिकडून इकडं आले. फार लाईट गेली वाटतं. लाईट गेली भावानं. हो का लाईट गेली. पाय ती बघा. हो का गेली का लाईट. बघावं लागलं लाईट गेली. आता पोर आम्ही तर उगा इथं बसला आणि इकडे आता ह्याला आलंच लक्ष दिले लाईट गेली. मग आता बोरकडे जावं लागेल. आज नुसती मजा मस्करी करायची. मग भावानं इकडे काय झाले. भावानं लाईटच गेली. आता लाईट येईपर्यंत थांबावं लागतंय. तर हो का भावानं लाईट आली आहे. हो का इकडून सरीकडून पाणी यायले. हो का इकडं गावाकडे एक लाईटीचा प्रॉब्लेमच असते. पाण्याची तर लाईट म्हणली की सारखंच लाईट जाते. हो का लागलं. हो का सरीला इकडं पाणी. हो का तर भावानं एक तरी आनंदाची गोष्ट आहे शेतकऱ्यासाठी की रात्रीची लाईट बंद झाली आहे. आता पाण्याची लाईट फक्त आता दिवसात चालू आहे. त्याच्यामुळं जरा बरं आहे शेतकऱ्यासाठी. नाहीतर आधी थंडीचं काय नाही बघता रात्रभर दाऱ्यालाच. पण आता थोडं बरं आहे. दिवसपाळीच लाईट राहते सारखं. 12 महिनेच दिवसपाळीच लाईट असते. भावानं बघा इकडल्या काकऱ्या ही गेल्यात कडला तर दुसऱ्या फोडायच्यात वाटतं. हे अरे ही केल्यात वाटतं की कोण घ्यायचे. आणि इकडलं झाले का. हा इकडलं घ्यायचे आणि लसणा पोस्टर पुन्हा पलीकडे घ्यायचे. असं का. आम्ही म्हणालो असं मधूनच कसंही केलं रे मग. हो तर भाऊ आहे गव्हाचे रोप इथं गव्हालाच पाणी द्यायचे ना का. गहूच काढायला की. हो का भाऊ. हो का गहू काढायला. गहू का काढायला सर. हो का गहू का काढला गहू का उपसाला सर अजून अजून हाय. बस कर सोड फोडी. ती आता लांब नाही बघ लगेच जाते. हा लसणा पोस्टर घेऊ की हा लसणापर्यंतच आहे. अलीकडे का पलीकडे नेऊ लसणाच्या. लसणापर्यंतच आहे. ते लगेच साचते पण. गव्हाची वाट लावली ह्याला. गहू काढायला ह्याला येणारच हो का. हे म्हणू नका इकडे भाऊ नाही घेतला खोर. ह्याला येणार झालं पुण्याला राहून आला काही पट्टे. बघ इकडे भाऊ नाही एका मिनिटात. ठीक एका सरीला सोडायचे का आता. हा एक सोड. सगळ्यात एक सोडायची. मी लगेच येतो. भाऊ नको इथे ह्या सरीला पाणी सोडले आता. आता इथून तिकडं आता त्या सरीवून पाणी तिकडं ह्याला सोडायचे. काय तिकडे लसूण आहे का. आता लसणाला पाणी सोडायचे आता पलीकडे. भाऊ नाही इकडे बघा. लसणाला नाही का सोडायचं. लसणाला नाही मग सोडायचं पाणी. लसणापर्यंत सोडायचं मग थोडं ऐकण्यात. बघा इकडे लसूण बघा. इकडं ओला आहे. बघा इकडं लसूण.
बघा इथं वल्ला आम्ही पलीकडे जाऊ शकत नाही, पाय चप्पल आहे नाही तर फसूनच बसता बघा. इकडे लसूण बघा किती लावलाय, पलीकडे कांदा आहे. वाहन हो का तिकडून इकडे आला तर हो का इकडे पाय हो का हे वल्ले. म्हणजे ह्याचं पाणी नाही आपलं हेरीचं बोरचं पाणी, ते दहीवराचं पाणी आहे. सकाळ सकाळ दहीवर पडते का त्याचं पाणी. आता ऊन पडले पण बुडापर्यंत ऊन जात नाही ना. गहू आता पार मोठा झाले आता उंच, त्याच्यामुळं दहीवरच पाणी आता मधून गेलं की आम्ही त्याचं पाणी लागले पायाला. तर ती उगत परत हो का इकडे आले आणि इकडून परत तिकडे गेले. तर भाऊ ना आता म्हणजे स्टिक हो का इकडे स्टिक गेली आपली हातातून. हो का इकडे स्टिक त्याने घेतले. काय करणारच पण स्टिकचं नाही व्हिडिओ सोडणार. तो पण व्हिडिओ सोडा आता. अरे काल जशी भाजी बनवला होता तसं तिथं रोज तू रोज करता का तिथं? नाही कालच केली ती फक्त मी. एकदा तर चाललास का तिथं भाजी तसली? हा मग भाऊ काकाला विचारायचं. अरे कालची बिघडली होती रे. पुन्हा करू नको म्हणत असतील गावाचं तिकीट काढू का म्हणले असतील पहिले. विचार काकाला. करू नकोच डायरेक्ट. भाजी कालची नुसता कांदा टाकते भाऊ की माझा व्हिडिओ करायला मी त्याचा व्हिडिओ करायला. तर भावानं किती वाढूच्यानं प्रयत्न करायला काकडी बुजवण्याचा आणि काकडी सारखीच फुटायले. मी वाढूच्यानं प्रयत्न करायला पण काय बुजणार झाले. आता तर बुज बुज रे गुळी इकडे थांबय बुजवायला म्हणून तू कामात डिस्टर्ब. एक तर स्वतः काम करणं गेलास, बघ की उग हिंडाले इकडे तिकडे. उगा हिंडाले भावना शेती बुजवलीच तरी पण फुटते अजून थोड्या वेळ. भावना उगा काहीच काम करणार उगा शेतात दारायला म्हणून आले नव्हता उगा हे करणारे. आता उगा उलाक चालू केला म्हणून उगा काम करणारे हो हसाले हो मधल्या मध्ये. तर भावना आता निघाला घरी. बघा इकडे पाय दिवाला इकडे चिखलाची. जाऊ जरा आता पेटपूजा करून येऊ. त्याच्या पायच निघालो घरी आम्ही. अजून परत यायचे जाऊ. तर भावना आता आलो घरी. मला काय भूक नाही त्याला जेवायची म्हणून त्याने गेला घरी म्हणून आम्ही आलो घरी. सुरेश पण गेला तर त्याने जेवून येईल. आता मला फोन करेन तर मी झोपणार आहो. आज झोप पूर्ण झालं नाही म्हणजे काल गावामध्ये सर्कस ते होतं आणि पुन्हा आल्यास व्लॉग एडिट करत बसलो होतो त्याच्यामुळं पार लय उशीर झाला होता झोपायला. आता झोपणार आता परत. भावना आता झाले झोप झाली. तर आता म्हणजे भाऊ आलता म्हणलो ना तुम्हाला परत जायचे तर त्यानं आलाय त्यानं पण जेवायला. आता मी पण थोडं जेवण करतो. भूक लागली मला पण. मग म्हणलं भूक नाही पण आता भूक लागली माहिती जेवायला. काय जेवायला काय वरण चपाती आहे का? वरण चपातीच आहे जेवायला. जेवतो आता. भावना आता आलो या परत शेतात जेवण ते झालं हो का. आधी इकडलं एवढं झालं का पाणी द्यायचं तेवढ्या वेळेत त्यानं आलता पुढे हो का. आता इथून चालू आहे आणि इथून आता हो का एवढंच राहून राहिले आणि एवढं राहणं का आज होत नाही म्हणजे उद्या थोडं लागते. आणि हो का इकडे दोघांची मस्करी बघा इकडं काय मजा काटायची हो का. हो का हो का हो का. मला बघावं लागणार एकदा. भावना हो का इथं माझा चप्पल हो का ह्याचा चप्पल हो का सूरजनं लपवले आणि हो का ते माझा चप्पल घेतले हो का. हो का माझ्या पाया चप्पल सुद्धा नाही. माझा चप्पल लपवले. त्याचा एक कुठं आहे की नाही एक त्याच्या हातात आहे. आता मला बिना पाया चप्पल आहे कुठूला असं आहे बा चप्पल सांग त्याचा. मी नाही लपवायला मी तर नाहीच लपवायला. ए अंडा डा इकडं हा राहू तिथं तो का कसं करायली तो का. थांबव चिकूलच टाकतो की चप्पल आहे हवक हो की हवक. मी नाही घातला इकडं मी नाही घातला हवक पुढे तर सरकार असते. हो हा इकडे तुझी तू आधी नाही ना गाडी हवक
टाकता बघ तू इकडे वरचीवर लांब हवा. जायचं मार चप्पल दे अरे वर टाकता बघ चप्पल दे जाऊ दे बराडायचं पुन्हा जा बाबा जा बेरड काय म्हटलं तर माझ्याकडे तुझं काय लागले तर राहू दे हा इकडं 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 हो भाऊ नाराज झाले दिले हो का चप्पल नाराज झाले जरा पुढे जायले भाऊ त्याला पोला खायचं चप्पल देऊ जाऊ द्या चढा देव पैत आहे गुपचूप लपवत नेतो चला देऊ रडाले म्हणजे नाराज झाले देऊ चला ए सूर्या कुठे ठेवला सांगायचं चप्पल तूच लपवलास ए तो सूर्याकडे आहे एडा सूर्याकडे कुठं आहे हं? कुठं आहे तुझ्याकडे सायकल अरे इथं ठेवतास चप्पल हुडकतास का बे अरे मला माहिती आहे तर तुम्ही घेता काय होय उगाचच का उगाचच का इथं आहे चप्पल इथं उगाच आता बघितलास का काय याची मजा अंगावर पाणी टाकले त्याच्या अंगावर सगळं पाणी टाकलं त्याला भिजवलं आता इकडे माझ्याकडे टाकले चिखला टाकायला ते एकमेकाच्या अंगावर अरे भाई हो काही इकडे मिटलं हो का मिटलं लय लागला सूर्या चुकून त्याच्या अंगावर शेर टिपकावर पडला ना अजून देऊ ग देऊ हो का अरे बाबू अंगावर चिकून कसला टाकायचो का त्याच्या अंगावर चिकून टाक आता हो का त्याच्या अंगावर चिकून टाकायला आले का ना राज हो का हो का बघ हो का ह्यांचं मिटलंय हो का आता म्हणजे दोघांचं मिटलंय झालं मजा केली आज भावानं खूपच मजा आली आता म्हणजे लाईट पण गेली आता लाईट गेली मग आता जातो आता आम्ही पण घरी आता दिवस मावळला तर भाऊन ह्या व्लॉगचा एंड शेतातच चॅनलवर नवीन असला होता सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्लॉगमध्ये थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय